नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 6 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 5 जून। स्पष्टीकरण: नुकताच जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा करण्यात आला आहे। निसर्गाच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी याच दिवशी हा दिन साजरा केला जातो। उद्देश: पर्यावरणाचे रक्षण करणे, प्रदूषण कमी करणे आणि लोकांना जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रेरित करणे। सुरुवात: याची सुरुवात संयुक्त राष्ट्रांद्वारे 1973 मध्ये करण्यात आली होती। प्रश्न 2. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र। स्पष्टीकरण: महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली आहे। या योजनेशी संबंधित मुख्य बाबी खालीलप्रमाणे आहेत। योजनेचा उद्देश: या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। लाभार्थी: यामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल। पात्रता: हा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कृषी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल। यासाठी जमीन धारणेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही। नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन: जे शेतकरी वेळेवर आपले कर्ज फेडतात त्यांना सरकारकडून 50,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल। महाराष्ट्र राज्याची माहिती: राजधानी मुंबई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा। आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताच्या महाराष्ट्र राज्यात इस्रायलसोबत झालेल्या करारांतर्गत पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचे उत्पादन केले जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तोफेचे गोळे बनवणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन शिर्डीत केले। भारतात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला आहे। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत मोठ्या कारवाईनंतर गडचिरोलीला नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारने दाबेत बायोगॅस म्हणजेच कंप्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 मंजुरी दिली आहे। किम्बर्ली प्रोसेस इंटरसेशनल मीटिंग 2026 चे आयोजन मुंबईत करण्यात आले होते। भारताचे पहिले कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणजेच लो एमिशन झोन पुण्यात तयार केले जाईल। प्रश्न 3. नुकतीच इंडिया AI डेटा लॅब लॉन्च करणारी पहिली खाजगी युनिव्हर्सिटी कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चंदीगड युनिव्हर्सिटी। स्पष्टीकरण: चंदीगड युनिव्हर्सिटी इंटेल इंडियाच्या सहकार्याने इंडिया AI डेटा लॅब स्थापित करणारी भारतातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी बनली आहे। उद्देश: विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, डेटा सायन्स आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये उद्योगाशी संबंधित कौशल्ये प्रदान करणे। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने 2013 मध्ये लॉन्च केलेली मावेन मोहीम समाप्त केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नासा। स्पष्टीकरण: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने जून 2026 मध्ये 2013 मध्ये लॉन्च केलेली मावेन म्हणजेच मार्स ॲटमॉस्फिअर अँड व्होलटाईल इव्होल्यूशन मोहीम अधिकृतपणे समाप्त करण्याची घोषणा केली आहे। डिसेंबर 2025 मध्ये मंगळ ग्रहाच्या पाठीमागून जात असताना या अंतराळ यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता। मोहिमेचे यश: नोव्हेंबर 2013 मध्ये लॉन्च केलेले मावेन अंतराळ यान मूळतः केवळ 1 वर्षासाठी तयार केले गेले होते, परंतु त्याने 11 वर्षापेक्षा जास्त काळ मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास केला। नासाबद्दल माहिती: स्थापना 29 जुलै 1958। मुख्यालय वॉशिंग्टन DC। प्रशासक जेरे डायॉकमन। प्रश्न 5. नुकतेच पद्म पुरस्काराने सन्मानित डॉक्टर सुभाष कश्यप यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, राजकारणी किंवा घटनातज्ञ। स्पष्टीकरण: डॉक्टर सुभाष कश्यप हे भारताचे एक प्रख्यात घटनातज्ञ, राज्यशास्त्रज्ञ आणि लोकसभा सचिवालयाचे माजी सरचिटणीस होते। वयाच्या 97व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे। त्यांना भारतीय संविधान आणि संसदीय प्रणालीचे जिवंत ज्ञानकोश मानले जात असे। संसदीय सेवा: ते 1984 ते 1990 पर्यंत लोकसभेचे सरचिटणीस होते। त्यांनी 7व्या, 8व्या आणि 9व्या लोकसभेदरम्यान आपल्या सेवा दिल्या। त्यांनी संसदेत 37 वर्षांहून अधिक काळ काम केले। साहित्यिक योगदान: त्यांनी भारतीय संविधान, संसदीय लोकशाही आणि राजकारण
यांसारख्या विषयांवर 100हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांची पुस्तके देशभरात राज्यशास्त्र आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत संदर्भ साहित्य मानली जातात. प्रश्न 6. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे कोणत्या देशाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कॅनडा. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतेच प्रशासकीय अपयश आणि गंभीर उल्लंघनांमुळे कॅनडाची म्हणजेच क्रिकेट कॅनडाची सदस्यता तातडीने निलंबित केली आहे. कॅनडा देशाची माहिती. राजधानी ऑटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. आता पाहू कॅनडाशी संबंधित इतर चालू घडामोडी. युरोपीय राजकीय समुदायामध्ये सामील होणारा पहिला बिगर युरोपीय देश कॅनडा बनला आहे. भारत आणि कॅनडा यांनी संरक्षण व व्यापार चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. कॅनडातील मिसिसागा येथे प्रभू श्रीराम यांच्या 51 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले. दिनेश के पटनायक यांची कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि क्रिस्टोफर क्यूटर यांची भारतात कॅनडाचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7. नुकतेच ज्येष्ठ IFS अधिकारी विपुल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. सौदी अरेबिया. स्पष्टीकरण. वरिष्ठ IFS अधिकारी विपुल यांची सौदी अरेबियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1998च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून सध्या ते कतारमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. सौदी अरेबिया देशाची माहिती. राजधानी रियाध. चलन सौदी रियाल. पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद. राजे सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद. आता पाहू सौदी अरेबियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. सौदी अरेबियाने 40 देशांमधून चिकन म्हणजेच पोल्ट्री आणि अंड्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाने 50 वर्षे जुनी कफाला पद्धत बंद केली आहे. सौदी अरेबियात P4 जागरूकता कार्यक्रमासोबत तेलुगू भाषा दिन साजरा करण्यात आला. भारताने दागिने व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी जेद्दाह येथे सजेक्स 2025चे उद्घाटन केले. सौदी अरेबियाने नुसक उमराह सेवा सुरू केली आहे. भारत आणि सौदी अरेबियाने सागरी सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना केली आहे. प्रश्न 8. नुकतेच ऑनकालो नावाचे जगातील पहिले न्यूक्लिअर डस्टबिन म्हणजेच अणु कचरा घर कोठे तयार करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फिनलंड. स्पष्टीकरण. जगातील पहिले भूमिगत न्यूक्लिअर डस्टबिन म्हणजेच अणु कचरा घर फिनलंडमध्ये तयार करण्यात आले आहे. या केंद्राशी संबंधित मुख्य तथ्ये खालीलप्रमाणे आहेत. ठिकाण. हे नैऋत्य फिनलंडच्या युराजोकी येथे ओल्किलुओटो अणुऊर्जा प्रकल्पाजवळ तयार करण्यात आले आहे. नाव. या भूमिगत सुविधेला ऑनकालो असे नाव देण्यात आले आहे. खोली. हे डस्टबिन जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 430 मीटर म्हणजेच 1400 फूट खाली सुमारे 1.9 अब्ज वर्षे जुन्या कठीण खडकांमध्ये खोदलेल्या बोगद्यांमध्ये स्थित आहे. क्षमता आणि सुरक्षा. यामध्ये सुमारे 6500 टन किरणोत्सर्गी अणुकचरा तांब्याच्या कंटेनरमध्ये ठेवून पुरला जाईल. फिनलंड देशाची माहिती. राजधानी हेल्सिंकी. चलन युरो. राष्ट्रपती अलेक्झांडर स्टाब. प्रश्न 9. नुकतीच कोणाची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. किर्गिस्तान. स्पष्टीकरण. किर्गिस्तानची आपल्या इतिहासात पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी म्हणजेच बिगर कायमस्वरूपी सदस्य म्हणून निवड झाली आहे. हा देश 1 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी परिषदेमध्ये सामील होईल. संयुक्त राष्ट्र महासभेत झालेल्या निवडणुकीत किर्गिस्तानची आशिया पॅसिफिक गटाच्या जागेसाठी निवड झाली आहे. या निवडणुकीत किर्गिस्तानसोबतच ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि झिम्बाब्वे यांनाही सुरक्षा परिषदेचे नवीन अस्थायी सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. किर्गिस्तान देशाची माहिती. राजधानी बिश्केक. चलन किर्गिस्तानी सोम. राष्ट्रपती सदीर जापारोव्ह. प्रश्न 10. नुकताच कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. भारत. स्पष्टीकरण. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा विकास बाजार बनला आहे. भारताने वार्षिक सौर क्षमता वाढीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकले आहे. वाढीचा दर. भारताची सौर ऊर्जा क्षमता
2014 मध्ये केवळ 2.8 गिगावॅट होती, ती वाढून आज 155 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6 नुसार भारतात आता एकूण जन्मांपैकी 90.6% प्रसूती ही संस्थात्मक म्हणजेच रुग्णालयांमध्ये होत आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी अंतर्गत वर्ष 2026 साठी प्रादेशिक सहकार्य कराराचा अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन नवी दिल्लीत केले जाईल. भारत कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डचा अध्यक्ष बनला आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॅट सौर ऊर्जा स्थापित केली आहे. प्रश्न 11. नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच CBSEच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरुण भारद्वाज. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने वरिष्ठ सनदी अधिकारी वरुण भारद्वाज यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच CBSEच्या नवीन सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी या पदावर हिमांशु गुप्ता यांची जागा घेतली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. अजय कोचर यांची भारतीय नौदलाचे 48वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. DRDOचे अध्यक्ष म्हणून राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताचे शेफ डी मिशन म्हणून रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅटेगरी ए पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ म्हणजेच ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सोएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या चुमूर गावात पहिले मॉडेल सीमावर्ती गाव बनवले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, लडाख. स्पष्टीकरण. नुकतेच भारत चीन सीमेवर असलेल्या लडाखच्या चुमूर गावात पहिले मॉडेल सीमावर्ती गाव बनवले जात आहे. लडाखच्या उपराज्यपालांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. उद्देश दुर्गम सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा बळकट करणे आणि स्थानिक रहिवाशांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करणे. आता पाहू लडाखशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचा पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प लडाखमध्ये विकसित केला जात आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्ये ऑपरेशन नेत्र 1.0 आयोजित केले. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी लडाखला भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान मिळणार आहे. लडाखमध्ये हेम सरोवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादांची चाचणी घेण्यासाठी लडाखमध्ये मिशन मित्र सुरू केले. भारताचा पहिला शीतवाळवंट नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प लडाखमध्ये सुरू करण्यात आला आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतीच राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याचे पूर्णवेळ पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. सिक्कीम हे भारतातील 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशनवर करार केला आहे. तैवान भारताला मागे टाकून 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे. 39व्या राष्ट्रीय खेळ 2027 चे यजमानपद मेघालय भूषवणार आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फहरावण्यात आला. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी मिझोराम सरकारने अद्रक मिशन सुरू केले आहे. ओडिशा सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व क्षेत्रातील नंबर 1 चे राज्य बिहार बनले आहे. इस्रायलने लेबनॉनच्या 900 वर्षे जुन्या किल्ल्यावर ताबा मिळवला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. मध्य प्रदेशच्या चंदेरी येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पांढरे गिधाड आढळले आहे.
मुकेश सिंह यांची मणिपूरचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली गुजरातच्या खावडा येथे सुरू करण्यात आली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतीच सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.